कधी काँग्रेस पक्षाने त्यांना म्हणत नाही, ते काम करत असलेल्या मातंग एकता आंदोलन संघटनेचाही नेता म्हणत नाही, ते आहेत, परंतु ते खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत. असे रमेशदादा बागवे साहेब या ठिकाणी आहेत. रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान युवा अध्यक्ष आणि लवकरच शहर अध्यक्ष असणारे माझे बंधू, माझे मोठे भाऊ शैलेश भाऊ चव्हाण या ठिकाणी आहेत. या ठिकाणी सर्व मान्यवर लोक आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा रिपब्लिकन रत्न पुरस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडतो. पुरस्कार आणि विठ्ठलदादा हे समीकरण, पण कोणत्या माणसाला कोणत्या वेळी पुरस्कार द्यावा एवढी समय सूचकता त्यांच्या इतकी कुणाचीच नाही, हे आपण मान्य करायला पुन्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यकर्त्याला, म्हणजे मला म्हणून म्हणत नाही, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काहीतरी सत्तेची पदं मिळावी या संदर्भामध्ये मोठी चर्चा होती आणि ती चर्चा अजिबात वावली नाही. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सत्तेमध्ये संधी मिळाली पाहिजे, पण ती काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे, सगळ्याच काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नाही मिळाली. कारण सगळेच जर सत्तेत गेले, सगळेच जर पदावर गेले तर कार्यकर्ता कोण राहणार आणि जनतेचा आवाज कोण बनणार? मला या ठिकाणी आवर्जून सांगा, दादा मंत्री होते पण त्यांच्यावर वेळ यायची, कार्यकर्त्याला सांगायचं हे बोल म्हणजे मला करता येईल, बरोबर करता येईल. सत्तेच्या सुद्धा मर्यादा आहेत, पण सत्तेच्या मर्यादा नाकारून काम करणारा फक्त कार्यकर्ता, तो कार्यकर्ता राहणं मला कायम आवडतं. अनेकांचा पिंड असतो, माझा पिंड सत्तेसारखा. 2004 साली राज्याचे त्यावेळेला पर्यटन मंत्री होते, पीडब्ल्यूडी मंत्री होते विजयसिंग मोहिते पाटील, त्यांनी मला पर्यटन महामंडळावर संचालक म्हणून घेण्याची फार मोठी संधी उपलब्ध करून दिली. आज तिथं हयातीत नाहीयेत. कृष्णकांत कुदळे साहेब ते अध्यक्ष होते एमटीडीसीचे, ते घरी आले होते, नकार दिला. त्याच्यामध्ये अहंकार नव्हता, मी नम्रपणे सांगतो, अहंकार नव्हता ना, सत्तेला विरोध होता. तोरणाने सांगितलं त्यावेळेस तुम्ही पण सांगत होते, सुशील कुमार शिंदे साहेबांनी हाय पॉवर कमिटी बनवली होती अॅट्रॉसिटी संदर्भात, सर्वात जास्त आंदोलन आम्ही केली होती, त्यांची गाडी आम्ही अडवली होती मुख्यमंत्री असताना, लाठीचार्ज झाला होता आमचा. त्यावेळेला ती सुद्धा अतिशय नम्रपणे आपण नाकारली. त्यामध्ये कोणताही उर्मटपणा नव्हता, सत्तेला कमी लेखणं नव्हतं, पण एक भूमिका होती. प्रत्येक कार्यकर्त्याच्या जगण्याचा एक विचार असतो, एक आधार असतो, एक आचार असतो, आणि तो आंबेडकरवादाचा विचार, आचार, रिपब्लिकन विचार हा माझा असल्यामुळे मला सत्तेची स्वप्न पडत अजिबात पडत. आज रिपब्लिकन रत्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं, पुरस्काराच्या निमित्तानं विठ्ठलदादा मला या ठिकाणी रिपब्लिकन नावाचा गुंता जो वाढवला जातोय तो मला कमी करायचा. अवघ्या कमी शब्दात मी कमी करणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संसदीय राजकारणाचा जर उद्देश कोणता असेल तर तो दोन उद्देश होता. पहिला उद्देश हा देश हिताचा होता. देशापेक्षा मोठं कोणीच नाही, देश हिताचा होता. म्हणून ज्या काँग्रेस पक्षाला जळतं घर म्हटलं, त्याच काँग्रेस पक्षाच्या साहाय्याने, सहयोगाने, त्याच काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळातून देशाचं संविधान निघलं. कारण व्यक्तिगत विरोध, सामाजिक विरोध, वैचारिक विरोध या सगळ्यांपेक्षा देशहित महत्वाचं आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण करू शकतो. दुसरा बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता, पहिला व्यापक देशहिताचा, तसाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा जगण्याचा विषय होता, तो म्हणजे व्यापक समाजहिता. या समाजहितासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महामानवांशी, त्यावेळच्या, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महामानव मानतोच, पण अन्य लोकांसाठी सुद्धा अन्य महामानव होते, अशा महामानवांसाठी
सोबत संघर्ष केला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक समाज हितासाठी, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा व्यापक देश हिताचा आणि देशांतर्गत व्यापक समाज हिताचा विचार होता. आणि हा विचार चालवणारा जर कोणता घटक असेल तर तो सुरुवातीला बहिष्कृत हितकारणीचा होता. लक्षात ठेवा नाव, बहिष्कृत हितकारणीचा सुरुवातीला. नंतर तो झाला स्वतंत्र मजूर पक्षाचा, इंडिपेंडंट लेबर पार्टीचा झाला. नंतर पुन्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनचा झाला. शेड्यूल कास्ट फेडरेशन नंतर पुन्हा रिपब्लिकनकडे गेला. यामध्ये कॉमन जर काय असेल तर फक्त व्यापक देशहित आणि देशांतर्गत व्यापक समाजहित पक्षाची नावं बाबासाहेबांनी बदलली आणि आपण त्या नावांमध्ये अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे मला आज या ठिकाणी अतिशय ठामपणे सांगायचं, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्यायासाठी जी भारतीय संविधानाची मूल्य आहेत, व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारी जी संविधानाची मूल्य आहेत, यावर मार्गक्रमण करणारा जो कोणता पक्ष असेल, जो कोणता कार्यकर्ता असेल, तो रिपब्लिकन विचारधारेचा मित्र. हे साधक गणित आपल्याला आता स्वीकारावं. साधक गणित. आज समाजाची काय परिस्थिती आहे, आज देशाची काय परिस्थिती आहे, त्याबाबत जर चर्चा करायची झाली तर देशाच्या आणि समाजाच्या रचनेसाठी महत्वपूर्ण असणारी सामाजिक सुरक्षा व्यवस्था जी असते आंतरिक, ती आज धोक्यात आहे. जागोजागी अत्याचार होत आहेत. अत्याचाराचं स्वरूप बदलत आहे. राज्याच्या 3 कॅबिनेट मंत्र्यांना मुख्यमंत्र्याला पत्र लिहावी लागत आहेत. काँग्रेस पक्षाचे 3 मंत्री आहेत. नितीन राऊत साहेब असतील, वर्षाताई गायकवाड असतील, केसी पाडवी असतील. का पत्र लिहावी लागतात? मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आरक्षणासाठी पत्र लिहावं लागतं. हा पक्षाचा विषय नाही सांगत, मी फॅक्ट सांगतो. दादा समोर म्हणून तर अजिबात बोलतो. ही फॅक्ट दुरुस्त करू शकता. चौथा मंत्री या राज्याचा विजय वडेट्टीवार नावाचा ओबीसीच्या आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर याची भाषा काँग्रेस. हे अत्याचाराचं स्वरूप आहे. म्हणजे आपण फक्त दलितांवरील, शेड्यूल कास्टवरील फिजिकल असॉल्टच्या घटना म्हणजे जर जाती अत्याचाराच्या घटना म्हणत असू तर त्या अर्थज्ञान. आज प्रशासकीय पातळीवर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत असताना त्याबाबत याच सरकारमधले इतर पक्ष, इतर मंत्री कोणतीच भूमिका घेत नाही. अशा वेळेला रिपब्लिकन म्हणवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक समूहाची ही जबाबदारी आहे. जे संविधानात्मक आहे, जे घटनात्मक आहे, त्यासाठी जो कोणी आग्रह धरत असेल त्याला आपण समर्थन दिलं पाहिजे. रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन चळवळ ही सत्तेसाठी होती. हो, ही सत्तेसाठी. पण सत्ता कशासाठी होती? आणि रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या सहकार्याच्या सोबतीनं उभायत करण्याचा ठरवला होता? तो जर सहकारी आपण शोधला, डॉक्टर राम मनोहर लोहिया जर आपण शोधले तर आपल्याला लक्षात येईल डॉक्टर राम मनोहर लोहियांचं एक वाक्य फार महत्वाचं. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष हा सत्तेचा पक्ष झालाच पाहिजे, व्हायला पाहिजे किंवा त्या दिशेने पावलं उचलावी. पण आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. परंतु ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे त्यांनी निवडलेले राजकीय सहयोगी आहेत, त्या डॉक्टर राम मनोहर लोहियांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे. जिंदा कौम 5 साल का इंतजार नहीं करते. जर हे सरकारमधली माणसं आमच्या न्यायिक मागण्यासाठी निर्णय घेत नसतील तर रस्त्यावरची संसदीय लढाई लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहयोगी पुढे होते. त्या सहयोग्यांबरोबर चालण्याचं काम आज तुम्हाला आम्हाला करावं.
कोण रस्त्यावर? हाथरसमध्ये ज्या वेळेला दलित अत्याचाराचा प्रश्न होतो त्यावेळेला का इतर पक्ष संघटना भूमिका घेतात हे आपल्याला पक्षावर जाती अत्याचाराच्या प्रश्नाबरोबर आरक्षणाचा मुद्दा, ज्या आरक्षणामुळे इथे अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्गातील लोक एक निर्णायक टप्पा प्रगतीचा गाठू शकले, त्याबद्दल इतर पक्ष काय भूमिका घेत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये जर कुणी काही बोललं तर त्याच्यावर UAPA सारखा कायदा लावला जातो, देशद्रोहासारखा कायदा लावला जातो, त्याला जेलमध्ये बंदिस्त केलं जातं. परवा दिवशी अवघ्या 3 दिवसापूर्वी 3 विद्यार्थ्यांच्या 2 तरुण विद्यार्थिनी आणि 1 विद्यार्थीच यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेत असताना दिल्ली उच्च न्यायालयाने अतिशय चांगला शब्द वापरला. सरकारनं लक्षात घ्यावं, दिल्ली उच्च न्यायालयाने केलंय म्हणजे दिल्लीतल्या केंद्र सरकारनं, कारण दिल्लीमध्ये केंद्रशासित प्रदेश आहे, भाजपची सत्ता आहे. त्या दिल्ली उच्च न्यायालयाने फार महत्वाचा शब्द वापरला, सरकारनं लक्षात घ्यावा, आंदोलन करणं हा आंदोलकांचा अधिकार आहे, त्यांना दहशतवादी तुम्ही ठरवू नका. आंदोलकांना दहशतवादी ठरवू नका. कोण ठरवते? अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य गोळवळकर गोडसेनी नाही दिले, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले. त्याचं जतन करण्यासाठी कोण रस्त्यावर येते, कुणी रस्त्यावर आलं पाहिजे हा विचार आपल्याला करावा लागेल, तर आपल्याला रिपब्लिकन विचार मारेल. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल, संविधानात्मक बाबी असतील, या देशाचा एक साधा गणित. संगीताताई तुमची एक जात आहे, धर्म आहे, भाषा आहे, संस्कृती आहे. मिलिंद भाऊ तुमची एक जात आहे, धर्म आहे, भाषा आहे, संस्कृती आहे. बागवे साहेबांचं एक जात आहे, धर्म आहे, भाषा आहे, संस्कृती. माझी सुद्धा एक जात आहे, धर्म आहे, भाषा आहे, संस्कृती. तशीच या देशाची सुद्धा एक जात आहे, धर्म आहे, भाषा आहे, संस्कृती. आणि ती या देशाची जात, धर्म, भाषा, संस्कृती ही दुसरी तिसरी काही नसून सर्वांचा सन्मान आणि या देशाची धर्मनिरपेक्षता आहे, हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही धर्मनिरपेक्षता कोण संपू पाहतंय, त्यांच्या विरुद्ध जर आपण उभं राहणार नसेल तर आपण कोण? रिपब्लिकन लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा शब्द आहे रिपब्लिकन. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या समूहाला, पारंपरिक आंबेडकरांचा असा कोणताही समूह नाहीये पण व्यवस्थेने ठरवले दलितांचे बाबासाहेब, त्यावेळेस तसे लुकाशस्त्र. बाबासाहेब आंबेडकरांचा पारंपरिक समूह हा शिक्षणाच्या बाबतीत फार मागासलेला होता, सामाजिक दृष्ट्या तो अस्पृश्य होता. आज आपल्याला अस्पृश्यते चटके बसतायत. 70 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल याचा विचार करा. अशा वर्गाला बाबासाहेब आंबेडकरांनी एक इंग्रजी नाव दिलं, रिपब्लिकन नाव. त्या रिपब्लिकन पक्षाची घटना ज्या वेळेला मी वाचतो दादा आश्चर्य वाटतं. माझा पक्ष घराणेशाहीला विरोध करतो आणि त्या घराणेशाहीला विरोध करत असताना बघा बाबासाहेबांच्या पक्षाच्या घटनेत आहे, घराणेशाहीला विरोध करत असताना जॉर्ज वॉशिंग्टनचं उदाहरण बाबासाहेब त्या रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत आहे. आणि आज रिपब्लिकन कोणत्या दिशेचा वाड्यापाल्याचं काय दुसऱ्या आपण काय कोणत्या माझा पक्ष 9 वाजेपर्यंत हा ठीक कायद्यातील समानता पाळेल, इक्वलिटी बिफोर लॉ. हा कायदा सर्वांसाठी समान आहे, फक्त जे वंचित उपेक्षित असतील त्यांना इतरांपेक्षा अधिकची संधी मग. हे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या जाहीरनाम्यात आज काय वापरलं. तिसरं आणखीन महत्वाचं आहे, ज्या वेळेला अण्णा आंदोलन चाललं होतं त्यावेळेला सगळे त्याला शिव्या देत, त्याचा विषय त्याला वापरलं गेलं, काय केलं नंतरचा विषय. परंतु रिपब्लिकन पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेले माझा पक्ष हा सार्वत्रिक सर्व स्तरावरच्या सर्व पातळ्यांवरच्या भ्रष्टाचाराला विरोध करेल. आणि ते भ्रष्टाचाराला विरोध करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते PWD खात्याचे मंत्री होते. त्यातला एक किस्सा लिहितात. काय लिहितात, मी PWD खात्याचा मंत्री असताना एक ठेकेदार आला, माझ्या घराला रंगरंगोटी करायला लागला, मी त्याला थांबवलं
आणि मी त्याला विचारलं, अरे अजून टेंडर निघालं नाही, ठेका निघाला नाही, तू कशी काय रंगरंगोटी करतो? तो म्हटला की मी ते नंतर ऍडजस्ट करून घेईल, इथं सध्या पद्धत अशी. बाबासाहेबांनी त्याला त्या कुंचल्यासह, कुंचला शब्द त्यांनी वापरले नाही, त्या कुंचल्यासह त्या डब्यासह त्याला बाहेर काढलं आणि स्वतः घराची रंगरंगोटी केली. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष कुणालाच माहिती, कुणालाच माहिती. या सर्व बाबी लक्षात घेऊन रिपब्लिकन पक्षाची पुन्हा एकदा नव्यानं उजळणी करण्याची आवश्यकता, नव्यानं. आणि ती उजळणी झाल्यानंतर आपल्याला आपले रिपब्लिकन चळवळीचे मित्र कोण, रिपब्लिकन विचारधारेचे शत्रू कोण, हे स्पष्ट होते. आजच्या तारखेला माझी भूमिका म्हणजे बघा, रिपब्लिकन युवा मोर्चाची भूमिका, रिपब्लिकन युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून राहुल डंबाळेची भूमिका, हीच रिपब्लिकन भूमिका असं जे भासवलं जातं ते साफ चुकीचे. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन विचारांचा घात आहे. मी शेवट एकच करेन, शेवट. याच शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं लक्ष्मी रोडला रानडे हॉलमध्ये भाषण झालं. आता त्याचं नाव रानडे, त्यावेळेस वेगळं नाव, आणि ते होतं रानडेंच्या जन्मशताब्दी निमित्त. रानडेंच्या जन्मशताब्दी निमित्त बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं भाषण हे पुस्तक रूपाने आपल्याला उपलब्ध आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे गांधी, जिना आणि रानडे. या पुस्तकाच्या अनुषंगाने त्या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकर लिहितात, जे अतिशय दुःखदायक आहे. परंतु आंबेडकरी कार्यकर्त्यांना ते अत्यंत अंतर्मुख करायला लावणार आहे. बाबासाहेब आंबेडकर लिहितात, भाषण करतात, रानडे यांचा पक्ष त्यावेळेला लिबरल नावाचा पक्ष होता. एक काळ असा होता, बाबासाहेब म्हणतात, एक काळ असा होता लिबरल पक्षाच्या, रानडेंच्या, की विरोधी पक्षाबरोबर सत्ताधारी पक्ष देखील त्यांची दहशत घेत होता. म्हणजे ते थर्ड नंबर होते. पण काय, विरोधी पक्षाबरोबर सत्ताधारी पक्ष देखील लिबरल पक्षाची दहशत घेत होता, त्यांच्या विचारांवर विचार करत होता. पण आज मी लिबरल पक्षाची अवस्था काय पाहतो, बाबासाहेबांचा शब्द आहे, लक्षात घ्या. लिबरल पक्षाची आजची अवस्था ही धन्याबरोबर चालणाऱ्या कुत्र्यासारखी झालेली आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रानडेंच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करतात. रानडेंच्या, बाबासाहेबांच्या, आज त्याच रानडेंचा कार्यकर्ता समोर आला आणि तो जर म्हटला की एक काळ रिपब्लिकन पक्षाचा असा होता की विरोधी पक्ष तर सोडा, परंतु सत्ताधारी पक्ष देखील त्याची दहशत घेत होता. पण आज अवस्था काय, वेगळी काय अवस्था आहे का? रिपब्लिकन कार्यकर्ते वेगळी काय अवस्था आहे का? नाही. हे चित्र, हे स्वरूप आपल्याला बदलायचं. कारण रिपब्लिकन किंवा आंबेडकरी विचार, रिपब्लिकन म्हणण्याबरोबर आंबेडकरी विचार हा नाहिरे वर्गाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाणार आहे. आणि यासाठी सगळ्यात पहिलं जर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला एक सकारात्मक पद्धतीनं पुढे यावं लागेल. आज आंबेडकरी तरुणांची माती भडकवण्यासाठी, आंबेडकरी समुदायाची वोट बँक फोडण्यासाठी, धर्मनिरपेक्षतेची वोट बँक, त्यांना भडकवण्याचं काम केलं जातं. आणि 70 वर्षांमध्ये या देशात काहीच बदललं नाही असं सांगितलं जातं. या राज्यामध्ये काहीच बदललं गेलं नाही असं सांगितलं जातं, जे साफ चुकीचं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि दिशादर्शनाने आंबेडकरी समुदायानं एक प्रगतीचा मोठा टप्पा पार केलेला हे आपण लक्षात घेऊ. आज IAS असतील, IPS असतील, आज ज्येष्ठ विधिज्ञ असतील किंवा डॉक्टर्स असतील, इंजिनियर असतील, यांच्या पलीकडे जाऊन दादा स्पेस सायन्स पर्यंत मुलं गेलेली आहेत. चंद्रशेखर दैठणकर यांची मुलगी एक उदाहरण, बडोले यांची मुलगी एक उदाहरण आहे. आणि असे 100 नावं मी सांगू शकतो जे स्पेस सायन्स पर्यंत गेलेत, अवकाशापर्यंत गेलेत, अवकाशाची पोकळी मोजतायत. हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे
त्यांनी दिलेल्या सोयी सवलतींमुळे आणि त्या सोयी सवलतींचं रक्षण व अंमलबजावणी करणाऱ्या आंबेडकरी चळवळीमुळे हा एक सकारात्मक विचार आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे. आज रिपब्लिकन रत्न पुरस्कार स्वीकारत असताना मला तो फार आनंदाचा क्षण एवढ्यासाठी दे ज्या शब्दासाठी ज्या विचारांसाठी आपण आपलं आयुष्य खर्ची करतोय, आपलं आयुष्य खर्ची करणार आहोत, त्याच्या नावानं एक पुरस्कार आपल्याला मिळणं हा इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा फार महत्वपूर्ण आहे असं मी समजतो आणि त्याचा मी नम्रपणे स्वीकार करतो. आणि पुन्हा जाताना इतकंच सांगतो, माझ्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या भावना फार महत्वपूर्ण आहे की मी काहीतरी सत्तेच्या पदावर जावं हे तुम्हाला वाटतं अतिशय महत्वपूर्ण आहे. पण मी पुन्हा सांगतो की काही लोकांचा स्वभाव असावा, तो स्वभाव माझा नाही. मला इतकंच वाटतं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. ज्याला गरज आहे त्याची गरज भागवण्या इतपत क्षमता शक्ती या शरीरामध्ये कायम राहावी एवढ्यासाठी जे प्रयत्न करता येईल तेवढेच मला प्रयत्न करायचे. तेवढेच. अनेक राज्यकर्ते वाईट जरी असले, अनेक प्रशासकीय अधिकारी वाईट जरी असले तरी चांगुलपणा या राज्यामधला, या देशामधला, या माणसामधला टिकून आहे. त्याची 3 उदाहरणं मी देतो, फक्त थांबतो. पहिलं उदाहरण, केंद्र सरकारचं लॉकडाऊनचं चुकीचं धोरण, त्याच्यामुळे पायपीट करून मेलेले मजूर वगळले तर उपाशीपोटी कुणी मेलेले. कारण का, ज्याच्याकडून जे जे देणं शक्य आहे ते प्रत्येकाला दिलेल्या रस्त्यावरच्या उपाशी माणसाला अर्धी रोटी, 1 रोटी मिळाली तर त्यांनी सुद्धा अर्धी रोटी दिलेली आणि 1000 कोटी रुपये सुद्धा दान केलेले व्यापाऱ्यांनी. ही माणुसकी आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचं तसंच आहे. एका पातळीवर अन्याय केला जात असला तरी दुसऱ्या पातळीवर न्याय मिळाला जातो. ही सिस्टीम बाबासाहेब आंबेडकरांनी केली. मिलिंद भाऊचं उदाहरण आहे. खोटा गुन्हा दाखल केला, दादा 100% खोटं केलं, फार मोठं. सुभाष हुल्लेळकर साहेब इथं काय केलं, कागद घेतली, वस्तुस्थिती घेतलं, सत्य घेतलं आणि तेवढंच फक्त जज समोर वाचत होतं. जज समोर जजनी ऐकून घेतलं. JMFCचा जज त्यांनी निर्णय दिला दादा काय, पोलिसांना तुम्हाला पोलीस कोठडी मिळणार नाही, मी याचा बेल करतो. एक JMFCचा माणूस, एक जज, निम्नस्तरीय जज. ही न्यायिक पद्धती अजून जिवंत. मी परवा दिवशी लिहिलं दादा, उदाहरण लिहित होतो माझ्या फेसबुकवरला. बीडमध्ये महिलांवर लाठीचार्ज झाला आरोग्य सेवेत. पुण्यामध्ये अजितदादा पवारांच्या घरासमोर आंदोलन केलं म्हणून कार्यकर्त्यांवर GR जाळला म्हणून 436 दाखल केलं. जाळपोळ, 16 दिवस पोरं जेलमध्ये. ही कोणती हुकुमशाही? मी कार्यकर्ता म्हणून, आंदोलक म्हणून विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री म्हणून बघितलं. त्यांनी कायम आंदोलकांसाठी शासकीय विश्रामगृहात वेळ राखून, आम्हाला त्यांना भेटता आलं नाही तर शेवट त्यांचं जिथं असेल त्या ठिकाणी पोलिसांच्या गाडीतनं आंदोलकांना बोलवतो. मी 100 वेळा त्यांना निवेदनं दिली. त्यांनी कधी कार्यकर्त्यांना खुणशीतून पाहिलं नाही. वर्षा बंगल्यावर, काही आम्ही वर्षा बंगल्यामध्ये आंदोलन केलं, आतमध्ये, गेटवर नाही, वर्षा बंगल्याच्या आतमध्ये. आम्ही तयारी ठेवली, लाठीचार्ज होईल, अटक होईल, काही झालं नाही. माळी नावाचे PO विलासराव देशमुखांचे, त्यांनी आम्हाला आतमध्ये बसवलं, चहा दिला, नाश्ता दिला, निवेदन स्वीकारलं, मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं करून दिलं. मुख्यमंत्र्यांनी त्या DCPला सांगितलं कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. जाताना तो माळी आमच्या ड्रायव्हरला विचारलं की तुम्हाला हे तेल पाण्याला काही लागते का. आता त्याची आवश्यकता नव्हती, ते तेल पाणी वाटत. तेल पाणी हे कार्यकर्ते, हे राजकीय नेते होते. सुशीलकुमार शिंदे साहेबांचा मगाशी उद्देश सांगण्यात आली. बालगंधर्वला ज्या वेळेला आमच्यावर लाठीचार्ज झाला हे त्यांना कळालं, त्यावेळेला रायते नावाचे त्यांचे PO त्यांनी DCP कोरेगावकर साहेबांना फोन केला आणि लाठीचार्ज करणं योग्य नाही, हे तुम्ही चुकीचं केलंय आणि त्या कार्यकर्त्यांना अटक करायची नाही, त्यांना गाडीत बसायचं आणि घरी नेऊन सोडायचं. सुवर्ण त्या ह्याच्यामध्ये अटक.
हे राज्य करते. आणि आज काय चाललंय? आवाज दडपण्याची पद्धत जर सुरू असेल आणि ह्या सरकारमध्ये सुरू होत असेल तर आपल्याला बोलतं व्हावं लागतं. हेच तर भाजपला हवं, हेच तर धर्मांध शक्तींना हवंय की बघा तुमचे जे निवडलेले प्रतिनिधी ते कसे. यासाठी मी अधिक न बोलता मी इतकंच सांगेन की रिपब्लिकन नावाची व्याख्या ही अधिक व्यापक आहे. ती कोणत्याही एका पक्षाच्या मूल्यमापनातून आपल्याला पाहता येणार नाही, कोणत्याही एका गटाच्या मूल्यमापनातून आपल्याला पाहता येणार नाही. कारण ज्याला जसं जमेल, ज्याला जसं झेपेल तसा त्यांनी तो रिपब्लिकन स्वीकारलेला आहे. वास्तवात रिपब्लिकन ही विचारधारा सर्वसमावेशक आहे. ही समतामूलक समाज रचना निर्माण करण्यासाठी प्रत्येकाच्या हातात हात घालून चालणारी आणि त्या नावाचा मला पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय भीम, जय भारत. राहुलजी अत्यंत समर्पक